गुड मॉर्निंग। तर पालकच्या वड्या ही रेसिपी मीच तयार करून बघितली आहे आज, नवीन फर्स्ट टाईमच केली होती। तर थोडेसे पालकचे पानं शिल्लक होते आणि मग बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये ओवा, जिरे, थोडंसं लाल तिखट, मीठ टाकून पालकच्या पानांना ते जे मिश्रण आहे ते केलेलं लावलं आणि त्याचे गोल गोल राऊंड असे थोडंसं तेल टाकून तव्यावरती फ्राय करून घेतले होते। क्रिस्पी होईपर्यंत त्यांना मस्त फ्राय करायचं आणि खूप छान। जर आजारी आहात किंवा तोंडाला चव नाही आहे तेव्हा ही रेसिपी एकदा नक्की करून बघा। तर पालकच्या भज्यांना जे ऑप्शन आहे ते हे खूप छान आहे। जशी आपण आळू वडी करतो त्याचप्रमाणे जे मिश्रण आहे ते पालकच्या पानांना लावायचं आणि ते तव्यावरती थोडंसं तेल टाकून फ्राय करून ठेवायचं। जेवणासोबत तोंडी लावायला हे खूप छान लागतं। आणि रुद्रच्या स्कूलमध्ये फोक म्युझिक कॉम्पिटिशन होतं, तर आम्ही त्याचीच तयारी करत होतो। आणि आता दसरा आलाय तर स्कूलमध्ये दसऱ्याचं देखील सेलिब्रेशन होतं, त्याची देखील तयारी करायची होती। तर यांच्या मित्रांनी जे आहे मालवणी खाजा वगैरे पाठवला होता, खूप छान, त्याने देखील तोंडाला मस्त टेस्ट आली होती। आणि आमची जी तयारी होती ती चालूच होती, ड्रेस कुठला वेअर करायचा आहे। आणि टीचरने सांगितलं होतं की पगडी बांधा जशी ते लोक बांधतात, तर मला तर काय जमत नव्हती, बट म्हटलं चला ट्राय करूयात आणि त्याची प्रॅक्टिस घेत होते। तर त्याचं पूर्ण पाठांतर जे आहे ते झालं होतं, कारण की त्याला आम्ही ठाकर ठाकर सॉन्ग आवडतं आणि त्यामुळे तो छान म्हणत होता। तर नवरात्रीचे जवळजवळ 8-9 दिवस संपत आले, पण आम्ही एकही दिवस गरबा खेळायला गेलो नव्हतो, कारण तब्येत ठीक नव्हती। आता ओके वाटते, बघूयात, आज नक्की ट्राय करूयात। आणि हे माझे काही पार्सल होते मिशोचे ड्रेस, लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल। असाच आमचा काहीसा दिवस होता, भेटेल नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय।